जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. पावसाळी व्हिडिओ आहे. पाऊस भरपूर चालू आहे. सकाळपासून पाऊस चालू आहे. आज आता कंप्लीट 3 दिवस झाले मुसळधार पाऊस चालू आहे. काल गोदावरी नदीचा व्हिडिओ टाकला होता. अजून काही पाणी वाढलेलं नाही आहे. पाणी जर वाढलं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल संध्याकाळी गेलं. आता सकाळचा टायमिंग आहे, 9:30 वाजलेले. पाऊस आज बऱ्यापैकी चालू आहे. आता पाणी पण साचलेलं आहे चांगलं वावरांमध्ये पण. मस्त असं आता पाणी जमा झालेलं आहे. पाणी साचायला लागलं कारण 3 दिवसापासून कंटिन्यूस पाऊस चालू आहे. तर मी चालू जेवायला घरी. मस्त गरम गरम जेवण करू. पाऊस चालू आहे. आता एवढं सकाळी तर काय गिऱ्हाईक नाही आहे आणि येणार पण नाही कारण रस्त्याची अवस्था खूप वाईट चालू आहे. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे पूर्ण गटर झालेलं आहे. त्याच्यामुळं काही कोणी बाहेर पडणार नाही पावसामध्ये. इथं आपले अवजार आहे. अजून काही पेरणी चालू नाही, त्याच्यामुळं सगळं पेटी पॅक करून ठेवेल. अजून काम चालूच आहे. याचं नळे वगैरे जोडावं लागलं. आता सोयाबीनचा सीझन चालू होईल. सोयाबीनची पेरणी चालू झाल्यावर पेरणी यंत्र आपल्याला तयार करावं लागेल. आता पाऊस उघडल्याशिवाय काय होणार नाही. आता अजून 6 ते 7 दिवस 8 दिवस वापसा येणार नाही. ही अवस्था आहे आपल्या आता सध्या रोडची. असं पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळं काय पावसात कोणी बाहेर पडणार नाही. त्या वावरामध्ये पण पाणी साचलेलं आहे हे बघा. आता 8 दिवस तर काय वापसा येणार नाही. जेव्हा वापसा होईल तेव्हाच पेरणी चालू होईल. त्यावेळेस आपले सगळं नांगर आहे ते पण चालू होतील. म्हणजे आपलं सीझन चालू होईल. यालो आता घरी जेवण करायला. या जेवणामध्ये काय काय आहे. पाऊस चालू आहे म्हटलं जरा थोडं स्पेशल राहतं पावसाळ्यात. वाऱ्याने गेट पण राहिले, वारं जास्त चालू आहे. शंभू जेवण करतोय माझ्या खुर्चीवर बसून. आज काही स्पेशल नाही, मला वाटलं स्पेशल आहे. मटकी मिसळ, मटकी आणि बटाट्याची भाजी पोळी बनवलेली. तर मस्त जेवण करू. आता पटकन जेवण करतो, मग तुम्हाला गोदावरीचं पाणी दाखवतो. आज किती पूर आलेलं आहे. खूप जास्त पूर आलेलं आहे. दोन्ही थड्या फुल पाणी चालू आहे. बघा आता बंधाऱ्यावरती आलेलो आहे आणि आमचं बंधाऱ्याचं आहे ना, बंधारा फुटला होता. तर बंधाऱ्याचं काम जवळपास आवरत आलेलं आहे. काम चालू होतं बंधाऱ्याचं. यावर्षी पाणी चांगलं राहील बंधाऱ्यामध्ये. आता दरवर्षी काय होतं, बंधारा फुटल्यामुळं पूर्ण पाणी वाहून जात होतं आणि बघा पूर चांगला आलेला आहे. आता जवळपास बंधाऱ्याला पाणी लागतेच. थोडंसं बाकी आहे. दोन्ही थड्या फुल झालेल्या आहे एकदम. हे बघा बंधाऱ्याला आता थोडंसं बाकी, अजून 4-5 फूट असेल अजून खाली पाणी. अजून जर पाऊस जर नाही थांबला बंधाऱ्याच्या वरतून पाणी पडण्याची शक्यता आहे. खूप जास्त पाणी हे खूप मोठं इथं जे तास आहे नदीचं खूप मोठं आहे. ते रुंदी जास्त असल्यामुळं पाणी भरपूर बसतं आणि खूप जास्त पाणी सोडल्यामुळं आता पूर जास्त आहे. बघा आता याप्रमाणे बंधाऱ्याचं काम चालू आहे. जवळपास होत आलं आहे. आता थोडंसं हे रस्ता वगैरे राहिलेला आहे सिमेंट कॉन्क्रीट करायचा आणि या साईडने पूर्ण असे दगडांची भिंत रचून यावेळेस काम मस्त बनवलेलं आहे. मागच्या वर्षी काम केलं होतं पण पूर आल्यानंतर परत वाहून गेला होता. यावर्षी एकदम प्रॉपर काम झालं. आता काय पाण्याचं टेन्शन राहणार नाही. त्याच्यामुळे काय व्हायचं, बंधारा फुटेला असल्यामुळे पूर्ण पाणी वाहून जायचं. उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण यायची, मग विहिरीमध्ये मोटर टाकावं लागायची. यावर्षी गरज नाही. आता हा जो व्हिडिओ पाहत आहे हा दुसऱ्या दिवसाचा आहे. आता थोडंसं पाणी कमी झालं रात्रीपासून. रात्री खूप जास्त पूर होता, आज थोडंसं कमी झालं आहे पाणी. समोर दिसते तुम्हाला. पाऊस पण उघडला आहे. रात्रीपासून काही पाऊस आला नाही. काल दुपारपासून काल जवळपास या भट्ट्यांपर्यंत पाणी होतं. वरती वल्ल दिसते चिखल तुम्हाला, पर्यंत पाणी होतं. आता काही एवढं हे नाही, वातावरण पण मोकळं झालेलं आहे. जर पाऊस आला तर हे पाणी परत वाढू शकतं. पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला असे छोटे छोटे जे हे राहत्या, काय म्हणतात त्याला, आता हे बघा इथं बेडूक आहे.
एकदम पिवळ्या कलरचा आहे आणि हा एक पाण्यामध्ये हा वेगळाच कलर आहे. हा पिवळा बेडूक आहे ना, मी पहिल्यांदाच पाहिला आज. खूप मोठा आहे तो. कॅमेऱ्यात एवढा मोठा दिसत नसेल. तो दिसतोय कॅमेऱ्यात जेवढा दिसतोय त्यापेक्षा मोठा आहे. आणि एकदम पिवळा आहे आणि आवाज पण वेगळाच आहे. त्याचा तुम्हाला आवाज पण ऐका तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये. तुम्ही आवाज ऐका त्याचा आवाज कसा आहे. हे बेटकळांचा आवाज पण वेगळाच आहे. आता दिवसा आरडतंय, दोघांचं चालू आहे, तर आवाज पण एकदम वेगळाच आहे. आता त्यांचं चालू आहे आरडायचं काम. त्यांना आरडू दे, त्यांना आनंद घेऊ द्या आणि आपणही मस्त आता व्हिडिओचा आनंद घ्या, पावसाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आता अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.